संतोष पवार यांच्या लेखणीतून सध्या ज्या देशात सुरू आहे एका पार्टीचं आंदोलन प्रत्येक विषयांवर, तर तुमच्या लेखणीतून त्याच्यावर काहीतरी मार्मिक भाष्य रंगभूमीवर आम्हाला बघायला मिळणार का? हो, नक्कीच बघायला मिळेल. तर मी नाय नो नेव्हर अगेन बहुतेक ह्या नावाने ते नाटक करेन आणि जे काही आतापर्यंत आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे त्याच्यावरच ते धमाल नाटक म्हणजे ते स्वतः म्हणजे सगळे नेते जरी समोर बसले ना तरी ते खूप एन्जॉय करतील याची मला खात्री आहे. भाऊला नाटक करायचं होतं आणि मला वाटतं 25 वर्षानंतर आम्ही एकत्र पुन्हा काम करतोय. कारण नंतर मी पण आमची कामं बसलो होतो, ही त्याच्या कामात बिझी झाला. मध्ये मध्ये योग होता आणि हा योग जवळजवळ 25 वर्षांनी आला. भाऊसारखा कलाकार मिळाल्यावर आपण ना रिलॅक्स नाही होऊ शकत, कारण भाऊला जे आवश्यक जे मटेरियल आहे ते मटेरियल देणं खूप ती जबाबदारी वाढते आणि ठरवून असं काही झालं नाही, पण तो योग येत नव्हता. करण्याचा प्रयत्न केला पण ठरवून योग कधीच येते. सगळ्यामध्ये योग हा योगायोग येतो, तसा हा योग पण योगायोगाने झालेला आहे. ते सगळं गणित जुळून आलंय आणि आता नाटक करतोय. हे नाव शोधताना मी जवळजवळ 50-60 नावं शोधली होती. हे करूया, ते करूया, ते करूया, डिस्कस करतो आणि अचानक भेटता ती प्रोसेसमध्ये असतो ना, सगळे मी बसले होते आणि मी पटकन बोललो आणि सगळ्यांना आवडलं. अरे हे मस्त आहे, हे मस्त आहे, हे मस्त आहे. आणि मग काही आपण कानावरचं पण घेतो ना, आपले काही मित्र असतात, काही गावोगावचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात त्याचे कानावरचं घेतो, सगळ्यांना कळलं हे नाव खूप छान आहे. सो आम्ही हे नाव फायनल केलं. आपल्याला सुचलं म्हणजे सॉलिड आहे असं कधीच होत नाही. सो मला ती धाकधूक असते, त्या धाकधुकीतून ही नावं सुचतात आणि शेवटी प्रयोग आहे ना, काय होईल फसेल. पण मी करून बघितलं, हे माझं समाधान आहे. माझ्या निर्मात्याने माझ्या विश्वास ठेवले समाधान आहे. ते लेखकाने याची छान कॉमेडी वेगळ्या प्रकारची केली आहे. हे समाधान कलाकारांनी ते नाटक ऍक्सेप्ट केलं भाऊसारख्या इतर कलाकारांनी. सो आम्ही हा प्रयोग करून बघतोय. सो ही आणि प्रयोग कसं होतं, जेव्हा सगळी भट्टी जमते, सगळे केमिकल्स छान पाहिजे त्याप्रमाणे तेव्हा ती भट्टी किंवा तो प्रयोग नक्की यशस्वी होतो. सो मला नक्की विश्वास आहे की हा प्रयोग 100% यशस्वी होईल. रंगभूमीला अभिवादन करून मी कपिल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. माझ्यासोबत संतोष पवार दादा, दादा खूप खूप स्वागत. निमित्त आहे त्यांच्या नवीन नाटकाचं, पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची. दादा खूप खूप स्वागत. नावच खूप इंटरेस्टिंग आहे आणि सोबतीला भाऊ आहे, त्यामुळे एक हास्याचा दुहेरी डोस प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर नेमकं काय धमाल नाटक आहे. भाऊला नाटक करायचं होतं आणि मला वाटतं 25 वर्षानंतर आम्ही एकत्र पुन्हा काम करतोय. कारण नंतर मी पण आमची कामं बसलो होतो, ही त्याच्या कामात बिझी झाला. मध्ये मध्ये योग होता आणि हा योग जवळजवळ 25 वर्षांनी आला. त्यामुळे आणि भाऊ हा काय प्रकारचा कलाकार आहे सगळ्यांना माहिती, पण मला वाटतं मला हे आधी कळलं होतं जेव्हा आम्ही एकत्र दोन नाटकं मी एकत्र केली होती. यदाकधी नंतर यदाची भाग 2. तेव्हा भाऊ ही काय चीज आहे किंवा तो किती वर्सेटाईल आहे, तो जे करू शकतो. तर त्याला काय म्हणतात बागडायला मिळेल स्टेजवर, त्या कथेमध्ये ते पात्र असं कॅरेक्टर पाहिजे होतं, अशी कथा पाहिजे होती आणि तशी ती स्वप्नील बारसकर या लेखकाने लिहिली. खूप अप्रतिम, तो छानच लिहितो. त्याचं वाढता वाढेना म्हणून एक नाटक, ठरता ठरणं असं एक नाटक आलं होतं. ते जर कोणी बघितलं तर ज्यांनी बघितल्यानं कळलं तो काय लिहितो ते. तर असं एक नाटक खूप छान माझ्याकडे आलं. नितीन नाईक आणि आमचे निर्माते सगळे ते नाटक घेऊन माझ्याकडे आले. आपण करूया म्हटलं, आम्हाला नाटकही करायचं होतं. भाऊसारखा कलाकार मिळाल्यावर आपण ना रिलॅक्स नाही होऊ शकत, कारण भाऊला जे आवश्यक जे मटेरियल आहे ते मटेरियल देणं खूप ती जबाबदारी वाढते आणि बिटवीन द लाईन्स लेखकाने जे काही सांगितलेलं आहे, ते जे विनोद आहे ते विनोद हुडकून ते बाहेर काढून ते अक्षरशः स्पून फीड करून प्रेक्षकांना त्यांना भरवणं, त्यांना पोहोचवणं, हे पण एक खूप चॅलेंजिंग असतं. त्यामुळे ते चॅलेंज एन्जॉय करायला खूप आवडतं आणि ती मजा मी या नाटकातून घेतली. बरं, 25 वर्ष तुम्हाला आणि भाऊंना एकत्र यायला लागली. या दरम्यान भाऊंचे पण वेगवेगळे प्रोजेक्ट चालू होते, तुमची पण अनेक नाटकं रंगभूमीवरती आली. मग एवढा वेळ का गेला? कारण संतोष पवार म्हटलं म्हणजे अनेक नाटकं येतात, तर मग असं योग जुळून द्यायला, कारण भाऊ प्रचंड बिझी होते. तुम्हाला नाही तर काय होतं, म्हणजे माझी जर बरीचशी नाटकं होती, मी ना जास्त करून नवीन मुलांबरोबर काम केलं. नवीन जेवढे कलाकार त्यांच्यावर ना आपल्याला आजमावता येतं, अजून पाहिजे ते एक्सपेरिमेंट्स आपल्याला करता येतात. आणि नंतर कसं असतं, एक नाटक झाल्याच्या नंतर साहजिकच भाऊ किंवा आणखीन जे काही कोणी कलाकार होते त्यांनाही त्यांच्या बाकीच्या वाटा म्हणजे मोकळ्या होतात. काय म्हणतात आणखीन संधी त्यांना काय म्हणतात शोधायला लागतात किंवा संधी खुणावू लागतात. आणि जेव्हा आर्टिस्ट असतो नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आणखीन काही वेगळं करते, आणखी काही वेगळं करते, ते करण्याचा प्रयत्न करतो. तर ठरवून असं काही झालं नाही, पण तो योग येत नव्हता. करण्याचा प्रयत्न केला पण ठरवून योग कधीच येते. सगळ्यामध्ये योग हा योगायोग येतो, तसा हा योग पण योगायोगाने झालेला आहे. ते सगळं गणित जुळून आलंय आणि आता नाटक करतोय. पण
कधी कुठल्या इव्हेंटला म्हणा किंवा अशी आमची भेट व्हायची, काही स्किट्स म्हणा, इव्हेंटला आम्ही एकत्र काम केलंय. पण नाटक जे माझं पॅशन आहे, की नाटक माझा श्वास आहे, ते करण्याची संधी भाऊसारख्या कलाकाराबरोबर मला 25 वर्षांनी मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं, संतोष पवार यांचं नाटक असेल म्हणजे नाव खूप हटके असतं सर. तुमचं नाटक तर उत्तम असतंच, पण नाटकापेक्षा जास्त तुमच्या नावांमध्ये गंमत असते. तर ठरवून होतं का असं की नाही, जरा वेगळी नावं? कधी झपकन सुचतं, कधी खूप माथापैची करावी लागते. आता हे नाव शोधताना मी जवळजवळ 50-60 नावं शोधली हो. होती. हे करूया, ते करूया, ते करूया, डिस्कस करूया आणि अचानक भेटता ती प्रोसेसमध्ये असतो ना, सगळे आम्ही बसलो होतो आणि मी पटकन बोललो आणि सगळ्यांना आवडलं. अरे हे मस्त आहे, हे मस्त आहे, हे मस्त आहे. आणि मग काही आपण कानावरचं पण घेतो ना, आपले काही मित्र असतात, काही गावोगावचे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स हो, आहेत, हो. त्याचे कानावर सगळ्यांना कळलं हे नाव खूप छान आहे. सो आम्ही हे नाव फायनल केलं. आणि जेव्हा रील्स बाहेर आलेल्या, पोस्टर बाहेर आलं, तेव्हा त्याचे रिझल्ट आम्हाला कळले. आणि मध्ये जे काही रील्स किंवा पोस्टर आले होते ना, की नाही सुचलं नाही, ते खरंच नाव सुचत नव्हतं आम्हाला. आम्ही शोधत होतो, हे करूया का, ते करूया का, ते करूया का, ते करूया का, पण सॅटिस्फाईड नव्हतं. म्हणजे माझं असं असतं, आपल्या सुचण्यामध्ये काही काळा दगडाची पांढरी रेघ नाही. पहिलं आधी मी सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, निर्माता सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, कलाकार सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, तर मायबाप प्रेक्षक सॅटिस्फाईड होतील. आणि ती पण धाकधूक असते, त्यांना कसं आवडेल, ते कितपत रिसिव्ह करतील, ती एक धाकधूक मला वाटतं असावीच लागते. आपल्याला सुचलं म्हणजे सॉलिड आहे असं कधीच होत नाही. सो मला वाटतं ती धाकधूक असते, त्या धाकधुकीतून ही नावं सुचतात. पण याच्यात कोणी असतं का तुमच्यासोबत, का तुम्ही स्वतःच तुमच्या नाही, डोक्याला? मी एकटाच असतो, माझा मी. आणि सगळ्यांना माहिती आहे माझा मीच असतो. म्हणजे कुठे ब्लॉक झालो, कुठे ब्लँक झालो, तर माझं मी त्यांना सांगतो थोडा वेळ करा, बरं परत करा. मग ती माझी प्रोसेस सुरू होते आणि त्यातून ते सुचत जातं. किंवा मग घरी जाताना, येताना, गाडीमध्ये आपण आपला जो माझा वेळ हो, असतो, हो. जिथे मी एकटा असतो, तिथे ती प्रोसेस सुरू होते. कधी बोलताना पण आपण बोलतो समोर, पण बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी असतात. आणि एक मिनिट, बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी असतात आपल्या. आणि त्यामुळे बोलता की कधी आपण त्या ट्रॅकवर काम करत असल्यामुळे पटकन स्ट्राईक होऊन जातं. तसं हे नाव स्ट्राईक झालं. वा. पण हॉरर कॉमेडी हा प्रकार खूप सहसा आपल्याला कमी अनुभवायला हो, मिळतो हो. रंगभूमीवरती. हो. पण हे नाटक माझ्यामध्ये त्याच पठडीतलं दिसतंय, कारण आम्ही एक झलक बघितली आणि खूप गोड कॉमेडी आहे. हो. म्हणजे असं म्हणतात ना की कमरेखालची नाहीये, अजिबात. एकदम फॅमिली एंटरटेनर दिसतंय. हो. तर हा प्रयोग करणं थोडंसं रिस्की असतं रंगभूमी, तुम्हाला वाटतं? पण मला असं वाटतं, मी प्रयोगच करत होतो, मी कधी त्याची तमा नाही केली. म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा माझा आत्मविश्वास आणि शेवटी प्रयोग आहे ना, काय होईल, फसेल. पण मी करून बघितलं, हे माझं समाधान आहे. माझ्या निर्मात्याने माझ्या विश्वास ठेवलेलं समाधान आहे. ते लेखकाने याची छान कॉमेडी वेगळ्या प्रकारची दिली आहे, हे समाधान. कलाकारांनी ते नाटक ऍक्सेप्ट केलं, भाऊसारख्या इतर कलाकारांनी. सो आम्ही हा प्रयोग करून बघतोय. सो आणि प्रयोग कसं होतं, जेव्हा सगळी भट्टी जमते, सगळे केमिकल्स सगळे छान पाहिजे त्याप्रमाणे, त्याच्यावर ती भट्टी किंवा तो प्रयोग नक्की यशस्वी होतो. सो मला नक्की विश्वास आहे की हा प्रयोग 100% यशस्वी होईल. आणि काही ताज्या घटनांचे संदर्भ पण नाटकात देण्यात आलेले आहेत. म्हणजे लोहगडावरची घटना असेल, तर अजून कुठल्या काही घटनांचे संदर्भ आहेत आणि हे त्या प्रसंगाशी अनुरूप म्हणून तुम्ही संदर्भ दिलेत का, जाणून बुजून एक नाही, ते फ्लो मध्येच येतं. जर तुम्ही आता मगाशी तो प्रसंग बघितला, तो फ्लो मध्ये आलाय तो, आणि ते काही लेखनात नव्हतं. पण ते मी ते बिटवीन द लाईन्स मध्ये म्हटलं, लेखन ते दिलेलं नाही की त्यामध्ये ते बरोबर आपण शोधली ती गोष्ट सापडते. आणि असे काही इन्सिडेंट त्यामध्ये काही गोष्टी आम्ही बोलले. पण हे करताना हे कुठेही जसं लोकनाट्यामध्ये बोललं तसं हे होत नाही. आपल्या घरातच आपण बोलताना एखादी गोष्ट बोलतो ना, आपण आपापसात आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये, त्या बोलण्यातून आपलं कधी एकदा आपल्या करंट टॉपिकवर बोलून जातो. तशा पद्धतीने हे छान या गोष्टी त्याबद्दल बोलले आणि ती मजा त्यातून येते. आणि भाऊनी ज्या पद्धतीने घेतलं ना, अगदी सहजपणे अचानक हसू आलो सर. हा, ते कारण त्याचा भाऊचा प्लस पॉईंट काय, तो खूप निरागस चेहऱ्याने काम करतो. तो कुठेही बनचुकीपणे काम करत नाही, कुठे कॉमेडी करत जात नाही, जी स्टाईल मला आवडते. म्हणजे मला जर स्टेजवर ज्यांनी काम करायला बघितलं, निरागस चेहरा ठेवून, फ्लॅट चेहरा ठेवून, जितकं आपण बोलू टायमिंगवर, ती कॉमेडी, तशा प्रकारची कॉमेडी मला आवडते. माझं असं केलेलं नाही आवडत. आणि मुळात हे नाटक तसं नाही, त्याची गरजही नाही असं मला वाटतं. कारण प्रेक्षक सुद्धा नाही, तुम्ही त्यांना टायमिंगवर अचूक सांगा, अचूक पोचवा, ते बरोबर एन्जॉय करतात आणि त्याला दिलखुलास दाद देतात. आणि भाऊंची खासियतच सर ती आहे ना, की ते अगदी सहजपणे संवाद व्यक्त करतात. एक्झॅक्टली, त्यात कुठलेही आडेवेडे न घेता अगदी सोप्या पद्धतीने ते होतं. उगाच कॉमेडीसाठी आटापिटा करणं, कॉमेडीसाठी आदळआपड करणं किंवा ओढून ताणून कॉमेडी, हा प्रकार मलाही आवडत नाही आणि भाऊला आवडत नाही. त्यामुळे आमचं ते ट्युनिंग अगदी 25 वर्ष म्हणून तेच आहे. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा काम करायला बघितलं भाऊला, अरे म्हटलं हा खूप काम करतोय, खूप छान काम करतोय. आणि
जर तुम्ही छान विनोदी कलाकार बघितलेत म्हणजे हम्म. सहजपणे काम करणारे म्हणजे हम्म. दामोदर मालवणकरांपासून मी मोठी मोठी नावं घेतोय, कुठे हो. तुलना करत नाही. पण फॅक्ट शरद तळकर, राजा गोसाई सहज लिलाया काम करायचे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलाच कोणतरी घरातला माणूस, आपलाच कोणी नातेवाईक, आपला भाऊ, आपले वडील, आपला मामा काका आपल्या बरोबर बोलतोय, थट्टा मस्ती करतोय असं ते वाटत राहतं. कुठे एखादा स्टार किंवा एखादा कलाकार, एखादा ऍक्टर काम करतोय असं कुठे तो आविर्भाव पण नसतो आणि त्याची गरज पण नसते. सर तुमची आपण जर का मागची नाटकं बघितली किंवा आताची करंट असतील तर प्रत्येक नाटकाहून कुठल्या ना कुठल्या विषयावरती करंट अफेअर्स वरती एक मार्मिक पद्धतीने टीका केलेली असते. त्यामुळे तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे या विषयावरती. सध्या जे काही सुरू आहे म्हणजे काही कलाकारांना ट्रोल केलं जातं आपलं मत व्यक्त केलं तर. प्रश्न असा पण विचारला जातो की कलाकारांनी मत व्यक्त करू नये का, कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का. बरं त्याच्यावर पण असं असतं की कलाकार ए बाजूने बोलला बी टार्गेट करतो, बी बाजूने बोलला ए टार्गेट दोन्ही बाजूनी मरण झालं झालं. आणि नाही बोललं तरी बोलत हा नाही. हे असं पण होतं. तर या सगळ्याचं तुमचं मत काय? मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला पाहिजे, जसं आपल्या विरोधकाला पण पाहिजे आणि आपण ज्याच्या फेवरमध्ये बोललो असू त्यालाही ते पाहिजे. माझं वेगळं मत असं आहे की माझं मत मी मतपेटीतून नोंदवतोच. प्लस माझं जे व्यासपीठ आहे, माझ्या हातात काय म्हणतात जो मार्ग आहे त्यातून मी बोलतोच. माझ्या नाटकातून म्हणा, त्यातून मी बोलत असतो की मी आता मार्मिकमध्ये एक सदर चालतो, त्यातून मी काही होतो. पण ते करताना ज्याच्यावर मी बोलतो, ज्या विषयावर बोलतो त्यांना पण त्या गुदगुल्या होतील, ते पण ते एन्जॉय करतील आणि जर ते विचारणार तर अंतर्मुख विचार पण करतील. अशा पद्धतीने मी बोलतो आणि मला वाटतं ते खरं स्किल आहे कलाकाराचं. कारण तुम्हाला कोणाला दुखावून नाही चालत. कारण जसं मी यथाविधी कॉन्ट्रोवर्सी झाल्याच्या नंतर मला खूप काही राजकीय पार्ट्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही प्रयोग करा. म्हटलं मला राजकीय रंग नाही द्यायचा आहे. कारण शेवटी जे विरोध करतात तो पण माझा ऑडियन्स आहे. त्यांची मुलाबळ असतील, त्यांच्या व्यतिरिक्त तो माझा ऑडियन्स आहे. मला कलाकार असतो. हा मला कलाकार आणि माझं तर त्यानंतर मी नाटकात चेंजेस केले. हे नको का, ते करूया, ते बघा तुमचा गैरसमज मी हे करतो. असं करून मी 4,500 प्रयोग केले. पण त्यातून माझं काय झालं, मला माझा शोध घेता आला. अरे मला सुचतंय, अरे मला जमतंय, मला कळतंय, मी हे पण करू शकतो, मी ते पण करू शकतो. केल्यावरच आपल्याला शोध लागतो ना. तर ते मी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं. बरोबर. अच्छा टीका होते का, मग ठीक आहे, तुम्हाला हे नको आहे का, मी ते करतो. म्हणजे वाद घाला, मग त्यांच्या ते नाही माझं म्हणणं आहे, मग तसं म्हणणं असं नाही. माझं म्हणणं मी असं पण मांडू शकतो, मी असं पण मांडू शकतो. सो ते माझं स्किल आहे, ते स्किल मी वापरून करतो. आणि मला वाटतं की आत्ता प्रॉब्लेम असं झाला ना की आमच्या विरोधात बोलण्यापेक्षा तू त्याच्या बाजूने का बोलतो असं काहीतरी मत होतं समोरच्याचं आणि मग त्याला तो रंग दिला जातो. तर मी त्यापासून थोडासा मुद्दामच हे आहे. पण माझ्यावर कोणी टीका करणार नाही की हा बोलत नाही. कारण मी जिथे बोलत तिथे बोलतो, जिथे तिथे व्यक्त होतो. फक्त ते करताना कोणी दुखावणार नाही, कोणी काय म्हणतात ना, कोणी रागवणार नाही याची काळजी घेतो. कारण म्हणतात ना दूध से जला हुआ ताक भी फुंकून पितो, तसं ते माझं झालेलं आहे. पण ते मी खूप पॉझिटिव्ह घेतल्यामुळे तसं झालं. शेवटी काय आहे, राजकीय पार्टीतले राजकीय कार्य आपले पण मित्र असतात. ते पण मित्र, हे पण मित्र. आमची जरी कलाकाराची जी निवडणूक असते तुमची नाट्य परिषदेमध्ये, तिथे पण आमची गोची उतरे, हे पण आपले, हे पण आपले. सो आपण हा जर विषय ठेवला ना की हा पण माझा आहे, तो पण माझा आहे, आपण विरोध करताना मग त्या आपलेपणातून आपण ती टीका होते, आपलेपणातून ते बोट दाखवलं जातं. म्हणजे हा माझा दुश्मनच आहे, हा माझा वैचारिक शत्रूच आहे हे बोले किंवा आपल्या शब्दाला वेगळी धार येते. मग ते शब्द टोकदार होतात, म्हणजे ते टोचले जातात. सो मी ते न करता थोडीशी म्हणजे टपली मारून म्हणा, शाल जोडून म्हणा, चिमटे काढून म्हणा, असं बोलण्याचा माझ्या शक्यतो नाटकातून प्रयत्न करतो. सर आता शेवटचा प्रश्न, संतोष पवार यांच्या लेखणीतून सध्या जे देशात सुरू आहे एका पार्टीचं आंदोलन प्रत्येक विषयांवर, तर तुमच्या लेखणीतून त्याच्यावर काहीतरी मार्मिक भाष्य रंगभूमीवर आम्हाला बघायला मिळणार का? हो, नक्कीच बघायला मिळेल. जरा नावाच्या शोधात आहे मी एक फार वर्ष 9 ओ नेव्हर या नावाचं नाटक केलं होतं. पूर्ण पॉलिटिकल सेटायर होतं. खूप प्रयोग त्याचे झाले, 650-700 प्रयोग झाले, हाऊसफुल प्रयोग झाले. तर मी 9 ओ नेव्हर अगेन बहुतेक ह्या नावाने ते नाटक करेन आणि जे काही आतापर्यंत आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे त्याच्यावरच ते धमाल नाटक, म्हणजे ते स्वतः म्हणजे सगळे नेते जरी समोर बसले ना तरी ते खूप एन्जॉय करतील याची मला खात्री आहे. म्हणजे विरोधक असेल तर एकमेकांना टाळ्या देऊन ते एन्जॉय करतील याची मला खात्री आहे. आणि ते मोठे नेते असंच एन्जॉय करतात. म्हणजे माझं यदा जे रिटर्न नावाचं नाटक आहे, तर सगळ्यापाशी लोक येऊन बसलेत, बघून गेलेत, पण ते खूप एन्जॉय करतात. तर काही जण अरे मी या पार्टीचा प्रचंड हे आहे, पण आम्हाला आवडलं यार, अजिबात राग नाही आला, आम्हाला आवडलं.
म्हणजे असं नाटक ते माझे यदाचे रिटर्न्स आहे त्याच पद्धतीचं हे नाटक असेल की ज्यांच्याबद्दल मी बोलतोय, ज्यांच्याबद्दल मी काही सांगण्याचा प्रयत्न करतोय तेही एन्जॉय करतील याची काळजी घेतलेली आहे. थँक्यू सो मच. आणि त्या नाटकाची मी वाट बघतो. येस, नक्की. थँक्यू सर. थँक्यू सो मच.